आज आपण आंबाडीच्या भाजीपासून भाकरी तयार केलेली आहे। तर हा असा वेगळा प्रकार तुम्हाला माहीत होता का आंबाड्याच्या भाजीचा? तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला आंबाडीच्या भाजीपासून भाकरी करायची आहे, जी चवीला खूप छान अशी लागते, थोडीशी अशी आंबट आंबट लागते। तर तुम्ही ही कोणत्याही पिठामध्ये करू शकता। ज्वारीचं पीठ, कणण्याचं पीठ किंवा बाजरीचं पीठ घेऊ शकतात, किंवा भाजणीच्या पिठामध्ये घातलं ना तर त्याचे धपाटे सुद्धा करू शकतात, खूप छान चवीला लागतात। तर आज आपल्याला साधी सिंपल अशी सोप्या पद्धतीने भाकरी करायची आहे आंबाडीच्या भाजीची। तर बघा, ही आपण आंबाडीची भाजी घेतलेली आहे आणि हिला आता आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तर हिचे पानं घ्यायचे आणि जर समजा कोवळी अशी काडी असली ना तर ती सुद्धा घेऊन घ्यायची आहे। तर आपल्याला म्हणजे जास्त सुद्धा काडी घ्यायची नाही, अशी थोडीशीच घ्यायची, जिथपर्यंत कोवळी काडी आहे ना तिथपर्यंतच घ्यायची। आणि बघा, ही अशी असते आंबाडीची भाजी। तर बघा, मी भाजी निवडून घेतली आणि पूर्ण जुडी मी निवडलेली नाही, मला पाहिजे तेवढीच घेतली, कारण मला 2 भाकरी करायची आहे फक्त। या भाजीला आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला तिला शिजवायला टाकायचं आहे। तर इथे कढईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता ही भाजी टाकून घेऊ आपण। सात 8 मिनिटं भाजी शिजवून घेऊ। तुम्हाला जर कुकरला लावायची असेल तर कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता, 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या। 5-7 मिनिटांनंतर बघा, भाजी शिजून गेलेली आहे आणि छान अशी शिजलेली आहे। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा, मी भाजी काढून घेतली आणि हे पाणी आहे शिल्लक, तर हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे। तर हेच आपण जे भाकरीला पाणी वापरतो ना, तर दुसरं न घेता हेच आपल्याला वापरायचं आहे। आपल्याला छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे भाकरीसाठी। तर मी ते 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखटमधल्या मिरच्या आहेत या। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात। थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि 3 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। मी हे मिक्सरमध्ये करून घेणार आहे वाटण। तुम्हाला जर समजा कुटून घ्यायचं असेल तर कुटून सुद्धा घेऊ शकतात खलबत्त्यामध्ये। वाटण मी इथे तयार करून घेतलं मिरच्या आणि लसूण जिऱ्याचं। आता याच्यामध्ये आपल्याला जी आपण भाजी शिजवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी। तर असं हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे पाणी न घालताच। मी इथे 1 वाटी कणण्याचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही याच्याऐवजी कोणतंही पीठ घेऊ शकता, ज्वारीचं, बाजरीचं। याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आपण जे वाटण तयार केलेलं आहे भाजीचं ते घालून घेऊ याच्यामध्ये। आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सर्व पीठ आणि भाजी। तर याच्यामध्ये आपल्याला आता थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे तेच पाणी आहे जे भाजीचं उकडलेलं उरलेलं होतं ते। थोडं असं पाणी टाकायचं, एकदम सर्व नाही टाकून द्यायचं, नाही तर पीठ पातळ होईल। याचा मी असं थोडासा कडक गोळा करून घेतलेला आहे। आपल्याला भाकरी करताना जसं पीठ लागेल तसं आपण करून घ्यायचं आहे नंतर। तर बघा, आता ह्या गोळ्याचे मी 2 भाग करून घेते आणि आता एक गोळा साईडला ठेवू आणि एक अजून थोडंसं आपण मऊ करून घेऊ, भाकरी थापता येईल असा। तर असं व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं, म्हणजे भाकरी छान येते। तर मऊ करताना असं एकदम पाणी न घालता फक्त असा हात असा ओला करायचा आणि पिठाला लावायचा आणि असं मळून घ्यायचं व्यवस्थित। तर बघा, छान असं मऊ मस्त असं मळून घेतलेलं आहे पीठ आणि व्यवस्थित असा गोल गोळा करून घेतलेला आहे। हे बघा, असं हाताने मस्त असं गोल गोल फिरायचं आणि असा चिपट असा गोळा करून घ्यायचा। इथे मी कणण्याचं पीठ घेतलेलं आहे भाकरी थापण्यासाठी।
थोडंसंच पीठ घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. आणि आता आपल्याला छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी जर अशी म्हणजे फिरत नसेल ना तर थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित थापता येते. जास्त पण नाही लावायचं, थोडंसंच लावायचं. हे कणण्याचं पीठ असतं ना, चिकट असतं, त्याच्यामुळे भाकरी थापायला सुद्धा असं थोडंसं जोर लावून भाकरी थापावी लागते. सहज अशी थापली जात नाही ती. तर बघा, एकदम छान अशी आपली भाकरी थापली गेलेली आहे. ही भाकरी ना एकदम अशी पातळ नाही थापायची, थोडीशी अशी जाडसर ठेवायची. बघा, या पद्धतीने. जास्त जर आपण बारीक केली ना तर ही भाजी घातल्यामुळे वातड होते. तर बघा, आता आपण इकडे तवा पण ठेवलेला आहे मी तापायला. तर ही भाकर आता आपण शिजवून घेऊ. तर बघा, किती छान अशी भाकरी आपली झालेली आहे. भाकरी तव्यावर टाकताना आपला तवा म्हणजे मीडियमच गरम पाहिजे, एकदम कडकडीत पण नको गरम आणि असा थंड पण नको, असा मीडियम आपला तवा गरम पाहिजे. भाकरी आपली टाकून झालेली आहे. आता लगेच आपण पाणी लावून घेऊ भाकरीला वरून. जी पिठाची बाजू होती ती आपण वरती केली होती, म्हणजे थापताना जी खाली होती ना ती बाजू आपण वरती केलेली होती आणि तिथेच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सर्वीकडे पाणी लावायचं. पाणी लावून झाल्यावर गॅस मोठा करायचा आहे आणि व्यवस्थित असं वरचं पाणी थोडंसं सुकत आलं का तेव्हा आपल्याला भाकरी पलटी करून घ्यायची आहे. तर बघा, वरचं पाणी सुकत आलेलं आहे. आता आपण भाकर पलटी करून घ्यायची आहे. हळूवार सर्वीकडनं पहिले अशी मोकळी करून घ्यायची. तर पूर्ण मोकळी करून घेतली. आता आपण पलटी करून घेऊ. 1 ते 1.5 मिनिटात खालची बाजू सुद्धा छान अशी शेकली जाते. तर बघू आपण, अशी सहज अशी निघून येते ती. बघा, हे बघा, छान अशी आपली भाकरी शिजलेली आहे. मी आता ह्या भाकरीला असंच गॅसवर शेकून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित सर्वीकडनं छान अशी शेकली जाते. आणि बघा, छान असा पापुद्रा सुद्धा आलेला आहे भाकरीला. तर बघा, किती छान अशी भाकरी एकसारखी आपली शेकली गेलेली आहे. तर आपण ही भाकरी जशी केली तशी मी दुसरी सुद्धा करून घेणार आहे. तर बघा, छान अशा आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत. खूप पौष्टिक सुद्धा आहेत. हे आपण कणण्याचं पीठ वापरलेलं आहे. कणण्याच्या पिठामध्ये कसं ज्वारी उडीद असतो, त्याच्यामुळे ते पीठ खूपच पौष्टिक असतं. आणि अजून आपण त्याच्यामध्ये ही आंबाडीची भाजी घातली तर ती अजूनच छान अशी झालेली आहे चवीला सुद्धा. तर या भाकरीसोबत असं चटणी वगैरे जास्त काही नाही केलं ना तरी चालतं. फक्त मस्त असा लसूण टाकून ठेचा तयार करायचा आणि तो घ्यायचा खायला. तर आपल्याला जर असं म्हणजे पापुद्रा असा काढून घ्यायचा असेल तर काढून घ्यायचा, नाहीतर असंच वरती पण टाकून घेतलं तरी चालतं. तर मी आता याचा मस्त असा वरचा पापुद्रा काढून घेते आणि मस्त असा ठेचा टाकून घ्यायचा वरून. आणि वरून मस्त ठेच्यावर तेल टाकायचं. एकदम छान असं चवीला लागतं. लोणचं घ्यायचं वाटल्यास आवडलं तर, पण आम्हाला तर नाही आवडत कारण भाकरीसुद्धा आंबटच असते. ही तयार आहे आपली मस्त अशी आंबाडीची भाजीची भाकरी. तर तुम्हाला ही आवडली असेल भाकरीची पद्धत करायची तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.